अमरावती जिल्ह्यातील 132 माजी सैनिक आणि त्यांच्या नातेवाईकांची तब्बल 5,40,00,000 रुपयांनी फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे। सुधीर चक्रे नामक इसमाने या सर्व माजी सैनिकांची फसवणूक केल्याचा आरोप असून तो स्वतः देखील एक माजी सैनिक असल्याची माहिती आहे। फसवणूक झालेल्या सर्व माजी सैनिकांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली। सुधीर चक्रे नामक व्यक्ती 2020 पासून माजी सैनिकाच्या संपर्कात होता। सामूहिक व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असल्याचे सांगून सुधीरने या माजी सैनिकाकडून रक्कम गोळा केली। 1 लाख रुपयापासून ते 19 लाख रुपयापर्यंत रक्कम या 132 माजी सैनिकांनी सुधीरकडे जमा केली। काही दिवस सुरळीत परतावा दिल्यानंतर पैसे परत करण्यास नकार दिला, असं पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून नमूद करण्यात आलं आहे। या संपूर्ण प्रकरणात सुधीरची पत्नी आणि मुलाचाही सहभाग असल्याचं या माजी सैनिकांनी सांगितलंय। पैसे परत मागितले असता माझ्याकडे परवानाधारक बंदूक आहे, तसेच माझे बंधू पोलिसात आहे, तुम्हाला जे करायचंय ते करून घ्या, अशी धमकी सुधीर चक्रे देत असल्याचेही पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगण्यात आलंय। तो व्यक्ती आहे जो संपर्कात आलेला आमच्याकडे 2020 पासून संपर्कामध्ये आहे आणि त्याची आर्थिक व्यवसाय चालू करण्याकरता त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले। प्रत्येक लोकांकडून कोणाकडून 20 लाख, कोणाकडून 22 लाख, 18 लाख, 3 लाख, 5 लाख, 7 लाख असे गोळा करून 5,40,00,000 रुपये झालेले आहेत आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने, बायकोच्या नावाने आणि स्वतःच्या अकाउंटवर आणि मुलाच्या अकाउंटवर त्यांनी आम्हाला RTGS, बँक अकाउंट, गुगल पे त्याद्वारे आम्ही त्याला पैसे ट्रान्सफर केलेले आहेत। आता आमची मागणी आहे की त्याला अटक करून आमचे पैसे पूर्ण परत द्यावे आणि 132 लोकांचे हे पैसे आहेत, 132 लोकांची लिस्ट आहे त्यांच्याकडे। 5,40,00,000 ही फसवणूक आहे। अमरावतीचा एक माजी सैनिक सुधीर चक्रे, त्याचा मुलगा, त्याची पत्नी या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये सामील आहे। या सर्व माजी सैनिक, अमरावतीचे माजी सैनिक, अकोल्याचे आणि बाहेरच्या जिल्ह्याचे जे माजी सैनिक आहे, यांनी कोणी 3 लाख, 7 लाख, 11 लाख, 18 लाख अशी एक मोठी रक्कम यांनी माजी सैनिकांनी सर्व मिळून जमा केली। एक नवीन उद्योग चालू करू आणि याच्यातून जे प्रॉफिट मिळेल त्याच्या सर्वाला सारखा हिस्सा आपण देऊ, असं त्यांना यांना फसवणूक करून सांगितलं आणि यांनी सर्व पैसे त्याला ट्रान्झॅक्शन केले, RTGS केले, चेकच्या माध्यमातून दिले, फोन पे केले, गुगल पेच्या माध्यमातून नोटरी करून दिले आणि सर्व डॉक्युमेंटली प्रोसिजर केली। 5,40,00,000 हा फसवणूक केल्याच्या नंतर यांनी उद्योग कधी चालू होते हे त्याला वारंवार विचारले। त्याच्याजवळ परवानाची बंदूक आहे, लायसनधारी बंदूक आहे। त्याने यांना धमक दिली आहे की जीवे मारण्याची, जर तुम्ही आता मला त्या पैशाचा हिशोब विचारता तर मी तुम्हाला मारून टाकेल म्हणून अशी त्यांनी धमक दिली। या सर्व संदर्भामध्ये हे सर्व आज माजी सैनिक प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वामध्ये आज CP साहेबांना भेटलो। आम्ही CP साहेबांना पूर्ण यांच्या सर्व डॉक्युमेंट, यांच्या नोटऱ्या, यांच्या सर्व कागद, हे सर्व ट्रान्झॅक्शन हे CP साहेबांना आम्ही सर्व दाखवून दिले आहे। त्यांनी उद्याच्या दिनांकात हे सर्व तपासून सर्व बयान घेऊन त्याच्या पूर्ण ट्रान्झॅक्शन ज्याच्या अकाउंटवर झालेलं आहे त्या सर्वांवर गुन्हे दाखल करतो, असे आज आम्हाला DCP साहेब, सागर पाटील साहेब यांनी आता आम्हाला सांगितलेलं आहे।